4,727 कोटी रुपयांचं बजेट आहे या रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी. संगमवाडी पूल ते बन गार्डन या RFDच्या स्टेजवरती मी सध्या आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी 4,727 कोटी रुपयाची तरतूद पुणे महानगरपालिकेने केलेली आहे. जवळपास 44 किलोमीटर वरती हा स्ट्रेचेस मध्ये हा प्रकल्प पूर्ण केला जातोय. तुम्ही माझ्या शेजारी बघू शकता की सगळीकडे इथं मुरुम टाकला गेलाय. आता ती मागची वॉल दिसते सोसायटीची, त्या वॉल पर्यंत मुरुम आलाय. हे समोरचं झाड बघा, त्या झाडाच्या मध्यभागी पर्यंत मुरुम आलाय. म्हणजे झाडाला लिटरली गाडलंय अर्ध, एवढं खालपर्यंत मुरुम भरलाय. मुंडवा से निकलेगा, मुंडवा जो ब्रिज है हा वहां से निकलेगा, हा फिर आकर यहाँ पे चढ़ेगा. मुंडवापासून आपलं जे बड गार्डनचा पूल आहे तिथपर्यंत हा रस्ता होणार आहे. या स्टेजवरती आल्यानंतर मला आणखी एक गंमत दिसली. हे सगळं जे नाल्याचं पाणी आहे, ड्रेनेजचं पाणी आहे, ते थेट नदीमध्ये सोडलं जात आहे. तिथनं ते बाहेर येत आहे. आता तुम्ही मला सांगा, दुपारच्या उन्हामध्ये झाडाची काही सावली नसताना कुठला मनुष्य अशा तापलेल्या बाकड्यावरती बसेल? अंड्याचं ऑमलेट होईल एवढं गरम झालंय. माझा पुणे महानगरपालिकेसाठी एकच प्रश्न आहे, 4,727 कोटींपैकी काही कोटी त्यांना मोठ्याच्या स्वच्छतेसाठी वापरता येतील का? नदीचं गटार झालंय असं लोक म्हणतात, पण तरी पुणे महानगरपालिका याकडे दुर्लक्ष का करत आहे? आपण नदी शेजारी सुशोभीकरण करतोय, त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च पुणे महानगरपालिका करतीये, पण नदीच्या स्वच्छतेवरती कोट्यवधी रुपयांचा खर्च कधी होणार?